अपमान. बायको. काय हो, तुम्ही लग्नाच्या आधी तुम्ही कोणता उपवास करत होता का? नवरा. नाही. बायको. तरीच मी विचार करते की तुम्ही काही न करता तुम्हाला एवढी चांगली बायको कशी मिळाली? एका डॉक्टरने नवीनच दवाखाना उघडला. थोड्या वेळाने एक माणूस तिथे आला. डॉक्टर साहेबांनी स्वतः खूप व्यस्त आहे असं दाखवण्यासाठी समोरील टेलिफोन कानाला लावला. डॉक्टर टेलिफोनवर. नाही नाही, आज नको, उद्या दुपारी या. मग फोन ठेवत डॉक्टर त्या माणसाला. हां, बोला, काय समस्या आहे? तो माणूस. तुमचा टेलिफोन सुरू करण्यासाठी BSNL मधून आलोय. नर्स डॉक्टरला. सर, मी 14 नंबरच्या पेशंटचा BP तपासायला 4 वेळा गेले, पण प्रत्येक वेळी वाढलेलाच असतो. डॉक्टर. बराच वेळ विचार करून बोलतो. यावेळी तपासताना तुझ्या शर्टची वरची बटन लाव. एक पहलवान बच्चे ने एक कमजोर बच्चे को थप्पड़ मारा. कमजोर बच्चे ने पूछा, यह थप्पड़ गुस्से से मारा है या मजाक से? पहलवान बच्चे ने कहा, गुस्से से. कमजोर बच्चा बोला, फिर ठीक है, क्योंकि मजाक मुझे बिल्कुल पसंद नहीं है. स्कूल में क्विज कंपटीशन में चिंटू ने सभी सवालों के जवाब दिए, फिर भी फेल हो गया. सवालों पर चिंटू के जवाब कुछ इस तरह थे. सवाल, गांधी जी का जन्म कब हुआ? जवाब, उनके जन्मदिन पर. सवाल, यमुना किस स्टेट में बहती है? जवाब, लिक्विड स्टेट में. सवाल, 8 आम 6 लोगों में बराबर कैसे बांटोगे? जवाब, मैंगो शेक बनाकर. ते खेकडे उगाच बिचारे बदनाम आहेत. पाय खेचतात आणि खाली आणतात म्हणे एकमेकांना. आणि इथे लोकांना काय बोलायचं असे वागत असतील तर? बायको नवऱ्याला. तुम्हाला पहिले चांगली बातमी सांगू की वाईट? नवरा. एका वाक्यात दोन्ही पण सांग. बायको. मी आणि आपली शेजारीन उद्या सोबतच माहेरी जात आहोत. ग्रहणाच्या दिवशी शेजारीन बाल्कनीमध्ये उभी होती. मी तिला सहज विचारलं, ग्रहण निघालं का? शेजारीन बोलली, घरातच आहे, आज ऑफिसला नाही गेलं.